हॅलो अँड नमस्कार. मी सावित्रा स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ठरवलं होतं माझे रविवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल. आज सकाळी सकाळी असा गोकर्णाच्या फुलाचा चहा घेतलेला होता. चवीला छान होता आणि आयुर्वेदिक असल्यामुळे ती गोष्ट मी म्हटलं की एकदा ट्राय करून पाहावी. त्यानंतर मी पपई खाल्ली ब्रेकफास्ट म्हणून आणि मग नंतर दुपारी फ्रेश झाल्यानंतर मी डाळ बाटी बनवण्याचा प्लॅन बनवला होता. तर दाल बाटी करण्यासाठी घेतली. इथं 2 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि यामध्ये पीठ मळून घेतल्याच्या नंतर पाणी गरम केलं आणि त्यामध्ये बाटी टाकलेली आहे उकळण्यासाठी आणि ते लगेच डाळीला फोडणी करून घेतलेली आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, अद्रक लसणाची पेस्ट, हळद, कांदा, टोमॅटो, तिखट असं ॲड केलेलं आहे. आणि मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूरची डाळ अशा तिन्ही डाळी मिक्स करून मी इथे वरण केलेलं आहे. आणि मस्त अशी फोडणी देऊन ते वरण मी बनवलेलं आहे. आणि त्यानंतर बाटी उकळलेली आहे तर ती थंड करण्यासाठी ठेवलेली आणि तिचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. आणि ते काप व्यवस्थित मीडियम साईजमध्ये करून घेतलेले आहेत. आणि ते मी मीडियम आचेवरती म्हणजे गरम तेल करून घ्यायचं आहे मीडियम आचेवरती. जर तुम्ही करताय तर तुमची बाटी वातड होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मग तुम्ही गरम तेलामध्ये ते तळून घ्यावी. आणि इथं वरण तयार झालेलं आहे मस्त असं. आणि याची कन्सिस्टन्सी पातळ करण्यासाठी मी इथे बाटीचं पाणी ॲड केलेलं आहे. आणि लास्टला मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आणि मस्त अशी उकळी आल्यानंतर बाटी तळण्यासाठी घेतलेली आहे. गरम तेलामध्ये मी बाटी तळून घेणार आहे. आणि मग ह्या पद्धतीने मी बाटी तयार केलेली आहे. आणि तुम्हाला